अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तर तुम्ही मुलांना संस्कार देता का? तर संस्काराशिवाय जीवन अपूर्ण आहे. आपण आपल्या मुलाला संस्कार देतो का? सगळेच आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांनी खूप मोठं व्हावं, खूप शिकावं आणि त्यांचं कल्याण व्हावं, हे तर सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही आईवडील तुमच्या मुलासाठी हे काही करतात. तर काही मुलांना कसं मोबाईल दिला की रडू येतं, मग आपल्याला वाटतं आपला मुलगा रडतोय, चला आपण त्याला मोबाईल देऊया, म्हणून आपण त्या मुलाला मोबाईल देतो. पण तसं करू नका. असं केल्यानं काय होतं, त्या मुलांना काय वाटतं, आपण रडलं की आपले आईवडील आपल्याला जे म्हणेन ते गोष्ट देतात. पण तुम्ही तसं करू नका. ते मुलगा जर रडला तर त्याला थोडं रडू द्या, पण तुम्हाला ती गोष्ट तुम्ही त्यांना देऊ नका. कारण त्यांना ते पुन्हा नंतर तशी सवय लागते, म्हणून ते कुठल्याही गोष्टीसाठी नंतर हट्ट करून बसतात. त्यामुळे प्रत्येक हट्ट हा आईवडिलांनी मुलांचा करावाच असं नाही. त्यांना रडू द्या. तुम्ही त्यांना एखाद्या सुट्टीच्या दिवशी बाहेर फिरायला घेऊन जा आणि त्यांना फुटपाथवर झोपलेली माणसंही दाखवा. कारण जे फुटपाथवर बसतात ती लहान लहान छोटी छोटी मुलं, त्यांचं जीवन कसं आहे हे तुम्ही त्यांना थोडे सांगा. कारण त्यांना पण कळलं पाहिजे. आपण 2 टाईम जेवतो, आपण किती आयुष्यामध्ये राहतो, पण बाहेर जे 2 टाईम जेवणारी मुलं पण आहेत, हे त्यांना शिकवा, ह्यांना तुम्ही दाखवा. कारण त्यांना त्यांची पण सवय झाली पाहिजे. कारण वेळ कधीही कुणावर सांगून येत नाही. त्यामुळं कुठलीही गोष्टीची जाणीव त्यांना हे नक्कीच झाली पाहिजे. म्हणून तुम्ही त्यांना फिरायला एके दिवशी नक्की बाहेर, ही देवाघरची फुलं आहेत, तुम्ही बाहेर कुठे फिरायला गेला किंवा कुठल्या एका लग्न समारंभात गेला तरी तुम्हाला बाहेरचे काय म्हणतात, तुमची मुलं काय करतात, तुमची मुलं किती शिकलात, तुमची मुलं कुठल्या जॉबला आहेत किंवा किती पगार कमवतात, ते व्यसनीत का निर्व्यसनीत हे तुम्हाला विचारतात. पण तुम्हाला कधी कोण विचारतं का तुमच्याकडे किती प्रॉपर्टी, तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमच्याकडे धन किती, हे विचारतात का? तर नाही. कारण मुलं आणि मुलाचं संस्कार हेच आपलं धन आहे. त्यामुळे बाकीचं धन त्याच्या पुढे फिक्क आहे. त्यामुळं आपले मुलं हे आपलं धन आहे असं म्हणून त्यांच्यावर संस्कार करा. त्यांना मोठ्याचा आदर करायला शिकवा. कारण पूर्वीच्या काळी काय करायचे, आपले आईवडील आपले आजी आजोबा जरी बाहेरून कुठून शेतातून आले तर आपण काय करायचं, चटकन उभं राहायचो. कारण त्यांना आपण आदर देत होतो. पण आताची मुलं बघू शकता तुम्ही, बाहेरून आईवडील जरी आले तरी ते त्यांच्याकडे बघत सुद्धा नाहीत. कारण त्यांना ती भीती वाटतच नाही. तशीच त्यांना ती आदरयुक्त भीती वाटली पाहिजे. फक्त त्यांचा आदर करायला शिकवा मोठ्या मुलांना. तर आता काही मुलं ऐकत नाहीत, खूप हट्टी, ते अभ्यास पण करत नाही. ते एखाद्या मुलांना खूप अभ्यास केला पण त्यांच्या काही लक्षात राहत नाही. ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तर आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा तर जवळ आलेतच. तर मुलांना चांगले मार्क पडण्यासाठी हा एक उपाय आहे. कारण मुलं ही देवाघरची फुलं आहेत, मी अगोदरच म्हणले. तर मुलांनी प्रेमाने, म्हणजे रागाने जर नाही सांगितलं तर तुम्ही त्यांना प्रेमाने नक्की सांगा. ते तुमचे सर्व ऐकतील. कारण मुलं हा चिखलाचा गोळा आहे, त्यांना जसा आकार द्यावा तसा तो घडतो. तर हा उपाय हा मुलांना ऐकण्यासाठी किंवा मुलांची बुद्धी चांगली होण्यासाठी आहे. तर हा उपाय आहे वेलचीचा. बुध ग्रहाशी संबंधित आहे. बुध म्हणजेच काय, तर बुद्धी. मुलांची बुद्धी चांगली होण्यासाठी आपल्याला हा वेलचीचा उपाय करायचा आहे. त्याचा हिरवा रंग हा पण बुधाशी, काळा रंग हा शनीशी निगडीत आहे. आतल्या जे बिया आहेत ना, ते काळ्या बिया शनीशी निगडीत आहेत. त्याचा सुगंध हा शुक्राशी निगडीत आहे. तर अशी सर्व गुण अशी वेलची आहे. तर आपल्या मुलांना पुढील संस्कार जर चांगले व्हायचे असेल तर हा वेलचीचा उपाय तुम्ही नक्की करा. तुमची मुलं नक्की चांगल्या मार्काने पास होतील. तर काय करायचं, 2 पोटली घ्यायच्यात. एका पोटलीमध्ये 5 आणि दुसऱ्या पोटलीमध्ये 5 अशा लवंगात आलं वेलची तुम्ही त्या 2 पोटलीमध्ये 5-5 ठेवायच्यात. तर हे आपल्याला घ्यायच्यात 2 पोटली म्हणजे 5-5 विलायच्या घ्यायच्यात. तर कपडा हा पांढऱ्या रंगाचा घ्यायचा आहे. आणि अभ्यास करताना एक पोटली आपल्या जवळ ठेवायची आणि दुसरी पोटली आपल्या सतत बॅगेजवळ ते ठेवून घ्यायची. तर आपल्या मुलांच्या हातात अशी ती पोटली घ्यायची उजव्या हातात. आणि उजव्या हातात घेतल्यानंतर त्या मुलांना ओम सरस्वते नमः, ओम सरस्वते नमः, ओम सरस्वते नमः हा मंत्र 1 माळा हा मंत्र जप करायचा आहे. तुमची जर मुलं ऐकत नसतील तर तुम्ही स्वतः हा उपाय करा. आणि एक पोटली मुलांचा अभ्यास करताना त्यांच्या जवळ ठेवा आणि दुसरी पोटली ही त्यांच्या बॅगेत ठेवा. हा जर प्रयत्न केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी होता. तर हा उपाय तुम्ही बुधवारी करायचा आहे. कुठलाही एक बुधवार घ्या, तुम्ही हा उपाय करा. आणि हा किती दिवस ठेवायचा जर तुम्हाला असं वाटेल तर तुम्ही जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत ही पोटली तुमच्या जवळच ठेवा. पण हा
मंत्र फक्त एकच वेळेस म्हणायचा, तो पण बुधवारी. तर काय, हे मंत्र बोलताना तुम्ही पॉझिटिव्हिटी ठेवा आणि अभ्यास पण करा. कारण आपण देवाला काय म्हणतो, देवा मला पास कर, पण देव काय म्हणतो आपल्याला, अरे मूर्ख अभ्यास कर. तसंच आहे, तुम्ही अभ्यास पण करा, कारण हे आपले मनातली निगेटिव्हिटी घालण्यासाठी हा उपाय आहे. पण तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा, आणि पॉझिटिव्ह विचार जर केलं तर ह्या जगात असं अशक्य असं काहीच नाही, सर्व हे शक्यच आहे. त्यामुळं मुलांना अभ्यास करायला पण लावा. नाहीतर तुम्ही म्हणताना हा उपाय करायला सांगितलं ना, अभ्यास नाही केल्यावर आम्ही पास होत नाही, तसं नाही. अभ्यास करा, कारण अभ्यास केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे हा उपाय नक्की करा आणि तुमचे मुलं परीक्षेत नक्कीच पास होतील, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.